नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल कोळंबी पुलाव. तोही अगदी कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा, खायला अगदी चमचमीत. इथे आपण फ्रेश वाटण तयार करणार आहोत. आपण इथे कमीत कमी साहित्यात, शिवाय घरगुती साहित्यात हा पुलाव तयार करणार आहोत. तेही वेळ कमी वापरता, म्हणजे अगदी कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा हा रसरशीत असा कोळंबी पुलाव चवीला खूप छान लागतो. पावसामध्ये देखील हे गरमागरम असेल तर खूप छान जेवण जातं आणि चवीला देखील खूप छान बनते. तर सुरुवातीला इथे आपण एक फ्रेश वाटण तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा 1 इंचाचा तुकडा आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालून हे वाटण आपण बारीक करून घेणार आहोत. इथे आपण असा पाणी वगैरे काही वापरलेले नाही, अशाच प्रकारे आपण बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी कोळंबी घेतली आहे. ही टायगर प्रॉन्स आहे आणि इथे मी अर्धा किलो इतके तांदूळ घेतलेले आहेत. ते जरा स्वच्छ करून साफ करून थोडीशी क्वांटिटी कमी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपले कोळंबी रेडी आहेत. हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला एका कुकरमध्ये आपण 2 ते 3 चमचे इतके तेल टाकलेले आहे. तुम्ही इथे चमचाभर तूप देखील वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये घरात असणारे खडे मसाले वापरलेले आहेत. तमालपत्र, लवंग, जिरे, मिरे, दालचिनी, चक्रीफूल असे तमालपत्र वापरलेले आहे. त्यानंतर एक मोठा कांदा लांब असा बारीक चिरून घेतलेला आहे. पातळ कांदा चिरलेला वापरलेला आहे आणि हा कांदा आपल्याला खूप लाल असा करायचा नाही, तर आपल्याला फक्त कांदा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तयार केलेले हिरवं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत. हे वाटण आपण एक 4 ते 5 मिनिटे चांगले भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील आल्या लसणाचा वास, हा कच्चा वास दूर होईल. अशा प्रकारे आपण हा परतून घेणार आहोत. इथे आपण कांदा खूप लाल देखील करून घ्यायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट झाला की आपण कांद्याचं त्यामध्ये हे टाकून घेणार आहे, हिरवे वाटण. इथे तुम्ही गरम मसाला तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले प्रॉन्स यामध्ये वापरणार आहोत. हे प्रॉन्स या तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे जसजसे तळले जातात तसतसे ते आटरून येतात. त्यामुळे हे आपण मसाल्यात खरपूस असे भाजून घेणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटं आपण हे चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक मोठा टॅमॅटो चिरून घेतला आहे. इथे मी उभट असे कापलेले आहे, ते घालून घेणार आहोत. टॅमॅटो थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही बेसिक मसाले देखील वापरणार आहोत. इथे टॅमॅटोला पाणी सुटते आणि आपले कोळंबी वगैरे सगळे छान भाजून निघतात. अशा प्रकारे हे आपले भाजून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण आपल्या घरातील बेसिक मसाले वापरणार आहोत. इथे आपण एक 5-10 मिनिटं आपण इथे ही कोळंबी परतून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट थोडंसं घालून घेणार आहोत. हे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ वापरणार आहोत. इथे मी 1 ग्लास भरून इतका मधुकर वाडा कोलम घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिर्याणी राईस देखील वापरू शकता. हा तांदूळ थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण परतून झाल्यानंतर यामध्येच आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबूमुळे भात आपला एकदम मोकळा सळसळीत असा होतो. लिंबू घातल्यावर एकदा आपण परतून घेऊयात आणि यामध्ये आपण धना पावडर पण वरूनच घालणार आहोत. अशा प्रकारे ते 1 चमचा भरून इतकी धना पावडर देखील वापरलेली आहे. त्यानंतर यामध्ये अगदी गरम केलेले पाणी आपण ओतून घेणार आहे. तर इथे मी साधारणतः एक ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास इतके गरम पाणी वापरलेले आहे. हे इथे मी गरमच पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर हे एकदा एकसारखे हलवून घेऊन त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर देखील आपण घालून घेणार आहोत. हे मिश्रण एकदा एकसारखे हलवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं शिजत आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला भात हा एका शिट्टीत तयार होईल.
आणि खूप लागत वगैरे नाही. असा भात वाफेवरचा खूप छान चवीला लागतो. इथे आपली कोथिंबीर घालून आपण आता झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घेणार आहोत. मध्यम गॅसवरच, इथं मंद गॅसवरच आपण शिट्टी करून घेतलेली आहे. कुकर आपला अगदी थंड झालेला आहे. त्यानंतर ओपन करून बघूया, तर आपला बघू शकता आपला भात हा एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. यामध्ये पाण्याचे देखील प्रमाण बरोबर झालेले आहे किंवा आपला एकदम गिजगा भात झालेला नाही. अगदी मोकळा सळसळीत असा भात रेडी झालेला आहे. अशा प्रकारे आपण इथे हा पुलाव तयार करू शकतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथे तुपाचा वरून 1-2 चमचे तूप जरी वापरले तरी चालू शकते. अशा प्रकारे आपण घरच्या साहित्यात हॉटेलपेक्षा छान चवीचा चमचमीत असा कोळंबी पुलाव घरच्या साहित्यात तयार करू शकतो. तेही अगदी कमी वेळेत आणि एकदम फ्रेश वाटणाचा असल्यामुळे याची खूप छान स्मेल सुटली होती सगळीकडे आणि हा चवीला देखील खूप छान लागला होता. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.